बात आहे. आक्रमणाला सुरुवात पहिल्या चेंडू फेस करत असताना एक गगनचुंबी असा षटकार खेचला गेला आहे आणि आपला जो इरादा आहे तो स्पष्ट केला आहे. आक्रमण हे बचावाचं मूळ साधन असतं आणि त्याच्यासाठी हा केला गेलेला प्रतिहल्ला विजय केने यांच्यावरती. कारण एक प्रमुख दावेदार असा खेळाडू म्हटलं तर वावगं ठरत नाहीये विजय केने आणि संघाला पूर्णपणे लीड करून घेऊन जात असतात नेहमी पाहतोय आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला खेळी त्यांच्या माध्यमातून. आता मात्र षटकाराचं उत्तर या ठिकाणी दिलं जातंय विकेटच्या माध्यमातून. झाले होते आणि शहापूर इथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये सरोली पाडा टीम संघाने फायनल मध्ये क्वालिफाय केली होती. मात्र भाऊ पाटील यांना शरद भोईर साहेब शहापूरच्या स्पर्धेमध्ये घेऊन गेले आणि ती सरोली पाडा संघाने ती स्पर्धा जिंकली होती. शरद भोईर यांची ही माहिती आम्हाला मिळते. धन्यवाद साहेब. क्या बात आहे. भाऊ पाटील हे एक फार मोठे टेनिस क्रिकेट बॉलचे खेळाडू आहेत. आज पंच म्हणून या स्पर्धेमध्ये काम करतायत. धन्यवाद शरद भोईर साहेब. पुन्हा एकदा गोलंदाज होतोय टर्न. आता मात्र प्रेमनाथ पाटील येतोय. क्या बात आहे. आल्या आल्या चौकार जातोय. क्या बात आहे. सुरुवात चांगली दमदार असरदार. स्टार 11 लोणावळाच्या माध्यमातून स्पर्धा आणि हिरो स्टारची सायकल या ठिकाणी आम्हाला प्रदान झालेल्या माजी सैनिक सन्माननीय विजय मालुंगे त्यांच्या समेत आपण पाहिले तर जानवलचे उद्योजक शिवाजी मालुंगे साहेब यांचा थोड्याच वेळात आगमन होत आहे. तर त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. येस आमचे दोन्ही मान्यवर जे आहेत तर त्यांनी स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केले गेलं आहे. आपण पाहिलं तर जानवलचे उद्योजक सन्माननीय शिवाजी मालुंके साहेबांनी मॅच मॅच साठी सुद्धा सहकार्य केले आहे आणि उद्यासाठी एक सरप्राईज त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल आणि सन्माननीय माजी सैनिक विजय महालुंगे यांच्या माध्यमातून पाहतोय सिरीज साठी सायकल आहे. तर या आमच्या महान मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आयोजन नियोजन खूप चांगलं आहे आणि ज्याचं काम श्रेष्ठ असतं त्याला श्रेष्ठत्व देण्यासाठी मान सन्मान दिला जातोय आणि सन्मान्य शिवाजी मालुंगे साहेबांच्या माध्यमातून उद्या या संपूर्ण 40+ त्यांच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान केले जाईल आणि मान सन्मानासाठी आयोजित केलेली स्पर्धा मित्र आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली फलकावरती 15 आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार आला. पाहूया इथे काय घडतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 15 झाल्या. या वेळेस पुढे सरसावून मारलेला ऑन साईडला डीप मध्ये जाते विजय आहे त्या ठिकाणी पाहूया. दुसरी धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली जाते. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. सन्मान्य या ठिकाणी पाहू शकता आपण माजी सैनिक विजय महालुंगे त्याचबरोबर या स्पर्धेसाठी तन मन धन जे होईल ते अर्पण करणारे एक उद्योजक सन्माननीय शिवाजी मालुंगे साहेब आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी क्या बात आहे. बॉल यू मिस आय डेफिनेटली हिट बॉल.
क्या बात आहे! काय चेंडू हाताळला गेला या ठिकाणी श्रीकांतच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बोलच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. आपण पाहतोय 17 या अंकावरती लागणारा हा दुसरा झटका आपण पाहतोय. मैदानाची सजावट खूप चांगली केली गेली आहे आणि मैदानाची उपलब्धता करून देणारे आपण जर पाहिलं तर जय हनुमान टीम असेल, नक्षत्र टीम असेल, विकी टीम असेल. त्यानंतर आपण पाहिलं संपूर्ण चौदरपाडा गावातील खेळाडू तसेच 40+ चौदरपाडा यांच्या माध्यमातून या ग्राउंडची व्यवस्था केली गेलेली आहे. त्यांचा विशेष विशेष धन्यवाद. सुधाकर येतो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यावेळेस उडवलाय. आल्या आल्या फटका चांगला सजवला जातोय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू जातो सीमापार सिक्सर. पाहतोय षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पाहतोय 23 या अंकावरती. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर डीजे सिस्टीम असेल, माईक सिस्टीम असेल किंवा लाईव्हची असेल, पॉवर विना अपुरी आहे आणि लाईव्हची व्यवस्था करणारे आमचे मान्यवर सन्मान्य संदीप चौधरी असतील, सन्मान्य बालू पवार असतील, सन्मान्य विनय सेठ असतील, या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर माजी सरपंच सुभाष जाधव यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सन्मान चिन्ह प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे ज्या आकर्षक ट्रॉफी आहेत आणि मी तर म्हणेन या स्पर्धेसाठी बरोबर लक्ष घातलं जाते. कारण कॉन्ट्रिब्युशन करणं खूप महत्वाचं असतं. टीम चांगली आहे परंतु लीड करणं खूप गरजेचं असतं आणि या ठिकाणी सचिन दादा म्हटलं तर बरोबर लक्ष घातलं जातं. प्रत्येक पाहुण्यावरती नजर टाकली जाते, ग्राउंडवरती नजर टाकली जाते, कुठे काय कमी आहे का याच्याकडे लक्ष घातलं जाते. तसेच आमचे जीवन दादा असतील, संपूर्ण टीम या कामाला बरोबर लागली गेली आहे आणि भरपूर गवगवा केला जातोय. आमच्या हातात माईक आहे म्हणून बोलत नाही आहे, परंतु आपण ग्रुपवरती सुद्धा ती चर्चा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर फोन करून आम्हालाही कळवलं जाते, शुभेच्छा दिल्या जात आहेत. अरे आपण पाहिलं तर जे दिसतं ते बोलतंय आणि खर्च आहे तोच बी चर्चा आहे. खर्च सुद्धा तसाच केला गेला आहे या ठिकाणी. श्रीकांत पुन्हा एकदा या ठिकाणी होते तयार. षटकार येतोय. धावसंख्येला आकार 29 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला गेला आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी होते तयार. विकेट एका बाजून पडतायत, दुसऱ्या बाजूने रनाही येत आहेत. पुढील चेंडू यावेळी शॉर्ट पिच ठेवला गेला. गॅप शोधला जाईल का? क्षेत्ररक्षक पोहोचला जातो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आणि सिंगल घेतली जाते. सिंगलने धावसंख्या 30 या अंकावरती. प्रेमनाथ पाटील यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतली होती. आपण पाहिलं तर स्टेजवरती कमी परंतु ग्राउंडच्या ताबा त्यांचा खूप चांगला पाहायला मिळाला त्यांच्या स्पर्धेमध्ये आणि आम्हा सर्वांची त्यांनी खाण्यापिण्याची, जेवणाची, नाश्त्याची सर्वांची व्यवस्था घरचं ते घरचं आणि त्यांनी ते केलं होतं. या ठिकाणी पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, इथेही 15 आल्या. दोघांनी एक एक विकेट घेतला गेला आहे. वार पलटवार क्रिकेटचा मूल सूत्र असतो. वार तर केला आहे बॅट्समनने. आता मात्र उर्वरित 2 ओव्हरमध्ये गोलंदाज पलटवार करत असताना या ठिकाणी धावा थांबवल्या जातील का? पाहूया. मागील मॅच काय आयटीने या ठिकाणी विजय संपादन केला गेला. ओली टीमने भरपूर चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहिले तर प्रवीण असेल यांच्या माध्यमातून केली गेली. कैलास असेल तर आता पाहूया या ठिकाणी कोणाच्या खांद्यावरती या ठिकाणी नरेश गरेल मागील मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने पटकावला होता असा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय नरेश गरेल, ज्याने 2 विकेट घेऊन 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर बीबी स्पोर्ट इताडे टीमचं कंबरड मोडून ठेवलं होतं आणि मॅचला त्या ठिकाणी टर्न झालं होतं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आले ते 8 त्यानंतर 14 मॅचमध्ये कुठेतरी धावा बनल्या होत्या. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती. या ठिकाणी पाहूया आता मात्र पुन्हा एकदा तिसरं ओव्हर घेऊन येतोय सरसावताई गोलंदाजी मार्कवरती फुलटॉस आणि या ठिकाणी फुलटॉल वसूल केला जातोय. चेंडू जातोय डोक्यावरून सीमा पार सिक्स.
येस थर्ड अंपायर यायचं या ठिकाणी चेक केलं जाईल पिमर आहे की नाही आहे तर या ठिकाणी चेक केलं जाईल परंतु फटक्या काय कमालीचा या ठिकाणी सजवला गेला सुधाकर ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय कारण त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिल्या 3 बिग हिट आकाशाला गवसणी घालणारे फटके आपल्याला पाहायला मिळाले आहेत धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 36 आहे आपल्याला पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर जिसने प्यासे को पाणी पिलाया उसने सातों समुंदर को नीचे दिखाया असे पाण्याची व्यवस्था करणारे दीपिका वॉटर सप्लायर्स यांच्या माध्यमातून आम्हाला ही व्यवस्था प्राप्त झालेली आहे तसेच या ठिकाणी वायफायची व्यवस्था जी आहे ती सन्मान्य अजिंक्य वाकडे साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे फेअर डिलिव्हरी आहे चला आपण खेळायला सुरुवात करूया त्याचबरोबर प्रेक्षक गॅलरी रेलिंगची व्यवस्था जी आहे ती उत्तम केली गेली आहे ओमकार डेकोरेटर शिवनगर याचे प्रोप्रायटर सुरेश चौधरी यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे या सर्व मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद आता या ठिकाणी पाहतोय आपण डीप मध्ये चेंडू येतोय विजय हाय त्या ठिकाणी स्वतः संघ नाही चेंडूला उचलला जाईल फेकला जाईल आणि इथं मात्र थ्रो अतिशय लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय अस्वस्थ आणि एक खराब प्रदर्शन पाहायला मिळतंय त्या ठिकाणी धावा बनतायत आणि त्यांनाही मदत केल्या जात आहे 3 धावा येतात 3 धाव्याने फलकावर त्या ठिकाणी धावा होत आहेत 39 या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते नरेश टर्न होतोय शॉर्ट चेंडू होता या ठिकाणी मात्र बीड झाले बॅट्समन आणि या ठिकाणी बीट झाले यष्टीरक्षक दरम्यान सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला जरूर परंतु बॅट्समन आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला सिंगल येते सिंगलने धावसंख्या 40 या अंकावरती जाऊन पोहोचते तिसरा ओव्हर आहे आणि धावसंख्या बरोबर डेंजर एंडला पोहोचताना दिसते भिवंडी 40+ असोसिएशनच्या माध्यमातून ह्या स्पर्धा होत आहे मित्र त्यातील एक नामांकित स्पर्धा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये साकारते खूप चांगलं आयोजन नियोजन मैदानाच्या आतमध्ये तिसरी मॅच पाहायला मिळते दुहेरी फेरीचा हा सामना दोघांकडे चांगला स्किल आहे परंतु या ठिकाणी बॅट्समन सुधाकर मात्र बरसतोय यावेळेस आपण पाहतोय की कव्हरला खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतोय उजवी सोडून जाते व्हाईट बॉलचा इशारा पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून केला जातोय मागील ओव्हर जर पाहायला गेलं तर ओली टीमच्या माध्यमातून गोलंदाजांनी भरपूर वाईट टाकले होते नोही टाकला होता भरपूर धावा बाकी होत्या आणि जर तो सामना त्या ठिकाणी फसला असता या ठिकाणी हा ट्रॅकर पाहायला मिळाला होता पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत कारण तेच तर्रार चेंडू होता भरपूर वेगाने चेंडू निघून गेला किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची या ठिकाणी धाव नाही आहे निर्धावची या ठिकाणी होते सांगता या ठिकाणी मात्र उडवलाय पाहूया काय लांबी जास्त गाठली गेली नाही आहे उंची बरोबर गाठली होती आणि विजय केने त्या ठिकाणी होते आणि सोपा झेल या ठिकाणी घेतला जातोय फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात कृष्णाजी बाकडे आपण कुठे असाल तर कृष्णाजी भामरे आपण कुठे असाल तर या आपण सचिन दादा आपल्याला बोलवत आहेत तर प्लीज आपण यायचं आहे कृष्णाजी भामरे आपण या प्लीज विनंती असेल यानंतर आपण दुपारच्या सत्रामध्ये शो मॅच सुद्धा आपण पाहणार आहोत पंचायत समिती भिवंडी वर्सेस पडगा पोलीस स्टेशन या दरम्यान आपण पाहिले तर या विभागामध्ये जेव्हा जेव्हा टुर्नामेंटचं आयोजन होते तेव्हा तेव्हा हे प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळते आणि या दोन्ही टीमला टी शर्ट देण्यात येतील BN कॉलेज ग्रुप प्रोप्रायटर सचिन विठ्ठल गायकवाड रापचिक ग्रुप यांच्याकडून आपण पाहिलं तर आकर्षक टी शर्ट देण्यात येईल यावेळेस उडवला जरूर आहे फटका फसला आहे परंतु क्षेत्ररक्षकाने घेतली गिरकी आणि चेंडू मात्र जातो डीप मध्ये
2-2, 3-3 शतरक्षक झेपावतात त्याच्या मागे आणि त्या दरम्यान पाहतोय 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. प्रेमनाथ पाटील आज वेगळ्याच रंगाढंगात पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून 2 चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि समोरच्या धावा सुद्धा 3-3 पळून काढल्या जात आहेत. 3 ने धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती 44 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 44 धावा लागल्या गेल्या आहेत. शेवटचा अंतिम ओव्हर अजूनही फेकणं बाकी आहे. डेंजर झोन कडे हा आपण जर पाहिला तर स्कोर कार्ड पाहायला मिळते. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आमचे लाडके मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य दिलं गेलं आहे. कुठलाही कार्यक्रम म्हटला, स्पर्धा म्हटली, खेळ म्हटलं, सामाजिक कार्य म्हटलं, सहकार्याशिवाय मित्र होत नाहीये. म्हणून तर म्हटलं जातंय जोडून ये धन उत्तम व्यवहार आहे आणि त्याचा उपयोग मात्र या समाजाच्या कर्तृत्वासाठी किंवा समाजाच्या सेवेसाठी करणं गरजेचं असतं. आणि हे आमचे लाडके मान्यवर दानशूर राजे आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता. पप्पू इथे नवीन गोलंदाज शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी याच्याकडे सुद्धा चांगला स्किल आहे, चांगला गोलंदाजीचा मारा आहे, परंतु रना भरपूर बनतायत. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रेमनाथ असेल या ठिकाणी आता विकास जोशी ते सुधाकरने चांगले हात धुवून घेतले, 3 षटकार लगावले. प्रवीण जोशी आल्या आल्या षटकार खेचला, तदनंतर विकेट त्यांचा पडला गेला. म्हणजे येणारा प्रत्येक बॅटर जो आहे तो धावा जमवतोय थोड्या का होईना. या वेळेस मात्र तेच तर्रार. क्या बात आहे, वेगवान चेंडू पप्पू यांचा आपण पाहतोय किपरच्या हातामध्ये जातोय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉटची होते समाप्ती. विकास जोशी आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर फेस करत असताना 3 धावा घेतल्या होत्या. इथे मात्र डॉटची सांगता केली गेली. प्रेमनाथ पाटील आता काय कानमंत्र देत आहेत तर आपल्याला धावायचंच आहे, हाच कानमंत्र असेल. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क घडू देत नाही आहे पप्पू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम हाणामारीचा षटक बट त्यासाठी गोलंदाजीचा ब्रह्मास्त्र यूज केला जातोय. प्रत्येक चेंडू मात्र फुकून टाकतोय या ठिकाणी पप्पू. पुन्हा एकदा होतोय. या वेळेत तिखट मारा बाउन्सरचा पाहायला मिळाला. चेंडू बराच काळ हवेमध्ये 2 षटरक्षक त्याच्या मागे झेपवतायत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीची सुद्धा या ठिकाणी मागणी केली जाते. ओव्हर थ्रो झाला, 3 धावा कंप्लीट. चौथी सुद्धा घेण्याचा प्रयत्न. प्रेमनाथ पाटील एकदा बस. किती वेळा धावाच्या आणि तिसरी वेळेला 3 धावा घेण्याची एक त्यांचीही प्रशंसा करावी लागेल. 40+50+च्या जवळपास आहेत प्रेमनाथ पाटील, परंतु धावतात मैदानाच्या आतमध्ये हिरण बनून. क्या बात आहे. या 3 ने धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती 47 धावा पण बोर्ड लागल्या जात आहेत. क्या बात आहे. धावा भरपूर झालेल्या आहेत नो डाऊट, परंतु या ओव्हर मध्ये त्या कमबॅक करताना सुद्धा पप्पू खरकर यांना आपण पाहतोय. एक खडतल ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा पाहूया टर्न होतोय. आता मात्र पाहतो आपण कुठल्या स्पॉट वरती चेंडू हाताला गेला होता. चेंडू कलेक्ट करेपर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय 2 कंप्लीट झाल्या. तिसरीची सुद्धा मागणी केली जाते का, परंतु 2च वरती समाधान. 49 धावा धापलकावरती अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 49. 2 मध्ये एखादी जर बाउंड्री आली तर एक चांगली धावसंख्या असेल, त्यात मात्र काही शंका नाही आहे. कारण भावाले टीम कडे सुद्धा चांगले बॅटर आहेत. कमबॅक करण्याची क्षमता, ताकद, संघर्षमय वातावरण निर्माण करण्याची त्यांच्याकडे सुद्धा चांगली कला आहे. पाहूया कलेतून निपुणता वापरत असताना कशी फलंदाजी होईल या इनिंगच्या समाप्तीनंतर तेही सुद्धा पाहावं लागेल. या वेळेस पाहतोय आपण ओव्हर पेच डिलिव्हरी होती. येस, या ठिकाणी पाहतोय बॅटर होतोय बाद. आपण गोलच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दयानंद म्हात्रे एंटर होते.
मागील ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळली होती मागील मॅच मध्ये. या ठिकाणी आता मात्र फलंदाजीसाठी आलेले आहेत. फुल टॉस होता, चेंडूला टर्न जरूर केला गेला, पण तसा फटका खेळता आला नाहीये. सिंगल कंप्लीट, दुसरीची मागणी केली जाते, फेकी उत्तम. आणि या ठिकाणी दुसरीच्या प्रयत्नामध्ये अजून एक फलंदाज रनरच्या स्वरूपात होतोय बाद. आणि या ठिकाणी आपण पाहतोय एका धावेने धावसंख्या कंप्लीट केली जाते. तर चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण यायचं आहे. गावदेवी सोनाले आणि जागृत मराठा राहणार दोन्ही टीमच्या संघाने विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. चला या वालचंद दादा आपण या चला पटापट. संतोष पाटील आपण या चला. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिली मॅच खेळेल त्या दोन्ही टीमच्या संघनायकांना टी शर्ट दिला जातोय, त्याचबरोबर शीतपेय सुद्धा दिलं जातोय. एक चांगली संकल्पना आहे या टीमच्या माध्यमातून. प्रत्येकाचा मान सन्मान कशा प्रकारे वाढेल याच्यासाठी उत्तम प्रयत्न. समालोचक आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या लायकीची जी ट्रॉफी आहे ती पाहायला मिळते. त्याच्यानंतर गुणलेखक आहे त्याच्यासाठी सुद्धा वेगळी ट्रॉफी, पंच आहे त्याच्यासाठी सुद्धा वेगळी ट्रॉफी, अशी आकर्षक बक्षिसं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. दादा ती तर मान्यवरांना विनंती आहे, सन्माननीय विजयजी मालुंगे साहेब, त्याचबरोबर श्यामजी तिसकर साहेबांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, ज्या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आकर्षक टी शर्ट दिले जात आहे, त्याचबरोबर शीतपेय सुद्धा दिले जात आहे. दोन्ही संघनायकांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. तर आपण सर्वप्रथम देऊया त्यांना टी शर्ट. दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी टी शर्ट दिला जातो. ही कर्णधारांना विनंती आहे की ते टी शर्ट घालून उतरायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर शीतपेय सुद्धा दिले जात आहे. सर्वप्रथम आपण देऊया सोनाली टीमच्या संघनायकाला संतोष पाटील यास आकर्षक टी शर्ट आपण पाहतोय. गायक परिवार यांच्या माध्यमातून पाहतोय हे आकर्षक ब्रँडेड टी शर्ट या ठिकाणी स्पॉन्सर केलं गेलं आहे. त्याचबरोबर तर करूया आपण या ठिकाणी नाणेफेक. दोन्ही टीमला दाखवूया. एका बाजूला हेड आहे तर दुसऱ्या बाजूला टेल आहे. कोण कॉलिंग करतोय? राणा टीमचा संघ या ठिकाणी कॉलिंग करतोय. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण टेल असं कॉलिंग केले गेलं आहे. परंतु हेड आलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण त्यांना शीतपेय द्यायचं आहे. येस मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहतो नाणेफेकीची जी कॉलिंग आहे ते गावदेवी सोनाली टीमच्या बाजूने लागलेलं आहे. नाणेफेक आपण जिंकला, आपला निर्णय काय असेल? नाही बॅटिंग करण्याचा निश्चित समोर टीम आहे, खऱ्या अर्थाने त्यांची बॅटिंग लाईन जी आहे ती खूप मजबूत आहे. आणि अशा टीम समोर आपण किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40-45 धावांचा जाण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धेला कालपासून आघात झाला, सुरुवात झाला, अतिशय थाटामाटात उद्घाटन 16 सुद्धा पाहायला गेल्या आणि संपूर्ण आपल्या भिवंडी या स्पर्धेची चर्चा खूप रंगली गेली आहे. तर आपण या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? खूप छान नियोजन केलेलं आहे आणि पहिल्याच वर्षी या संघटनेमध्ये त्यांचं पदार्पण झालेलं आहे आणि पहिल्याच वर्षी अतिशय सुशोभ असं त्या नियोजन केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा देईल का प्रत्येक वर्षी असंच नियोजन करावं आणि सर्व खेळाडूंना असंच प्रोत्साहन देण्यात येणं. आता तुम्ही भरपूर स्पर्धा खेळतायत आतापर्यंत, आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल एका मॅच साठी टॉस केल्यापासून तर मॅन ऑफ द मॅच पर्यंत जवळजवळ 10 ते 11 पारितोषिकात. एवढं पारितोषिक आपण कुठे पाहिले होते का? निश्चितच कुठं पाहिला नाही. आमच्या पण टुर्नामेंट होत्या पण एवढं पारितोषिक नव्हतं. नक्कीच त्यांना मनापासून शुभेच्छा देईन. अशाच आणि याच्यापेक्षा जास्त पुढल्या वर्षी बक्षिसे मिळतील याचा त्यांनी प्रयत्न करावा आणि प्लेयरांना नक्कीच याचा फायदा होईल, प्रोत्साहन देखील मिळेल.
धन्यवाद. तुम्हालाही या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण नाणेफेक हारला, जर नाणेफेक जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आमच्या मनासारखं झालंय. येस, हवं ते मिळते आणि जेव्हा हवं ते मिळते त्यावेळेस तो आत्मविश्वास तो वाढला असतोय. आणि आपण जर पाहिलं समोरची टीम आहे, तुम्ही दोघी टीम ज्या आहेत ना त्या बॅलन्स आहेत. कधीही सामना चेंज करू शकता अशी टीम तुमच्या समोर आहे. तर या टीम समोर खेळत असताना आपण काय रणनीती स्ट्रॅटेजी आखणार? सोराला संघ एक चांगला संघ आहे आणि कमीत कमी धावण्याचा रोखण्याचा प्रयत्न करू. आपण पाहिलं प्रत्येक जण येतोय तो या स्पर्धेचा वाहवाही करतोय आणि खऱ्या अर्थाने आम्हालाही फोन करून सांगतायत की स्पर्धा खूप चांगली आहे, आयोजन नियोजन भरपूर चांगलं आहे आणि बक्षिसं भरपूर आहेत. तर या स्पर्धेबद्दल आपण थोडक्यात मत. स्पर्धा तर एकदम सुंदर आणि एकदम चांगली आहे. खूप आवडली आणि जे बक्षीस आहेत पण होईल एवढे बक्षीस भेटतात. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की नाणेफेकीचे कॉलिंग झालं आणि ते लागले गेलं. गावदेवी सोनाले टीमच्या बाजूने सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारली गेली आहे. टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. वेलकम. या ठिकाणी आमचे मामाश्री आपण पाहिलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. जयजी मसने साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 50 झाल्या आणि 51 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. या ठिकाणी पाहतो 51 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. तर विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि खेळाला या ठिकाणी सुरुवात करूया. याच्यानंतर आपल्याला स्टार 11 लोणार आणि बंद्रामूर्ती काल्हेर ही मॅच पाहायला मिळेल. तर आयोजक टीम या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. विनंती असेल आपणही तयार राहायचं आहे. बंद्रामूर्ती काल्हेर आपणही तयार राहायचं आहे. आणि त्याच्या अगोदर जर पाहिली तर सोनाली टीम या नाणेफेक जिंकलं फलंदाजी स्वीकारली आहे. ही मॅच चांगली पाहायला मिळेल. हवाले आणि ओवली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. या ठिकाणी भावले टीमला 51 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. विजय केने आणि श्रीकांत या ठिकाणी पाहतोय सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. एकाकी सामना घेऊन चालण्याची कला क्षमता आपण जर पाहिलं तर विजय केने यांच्याकडे आहे आणि साथ चांगली नेहमी देत आहेत श्रीकांत. पाहूया गोलंदाजीच्या मार्कवरती प्रवीण जोशी येतोय. एक चांगला खेळाडू आहे. नेहमी त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्या गावाला मात्र चांगले सुगीचे दिवस दाखवणारा हा भरपूर काळ क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. रेग्युलर मध्ये ज्यावेळेस खेळायचं त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांचीही खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळत होती. बोल पाहिजे गेम ऑन खेळाला सुरुवात होते. सर्वांना जय श्रीराम. गोलंदाज या ठिकाणी टर्न होते. प्रवीण जोशी पुढील चेंडू पहिल्या चेंडूवरती इनफिल्डच्या वरतून मारण्याचा उत्तम प्रयत्न दुरून क्षेत्ररक्षक प्रेम मध्ये सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहता पाहता दुसरी धाव ही कंप्लीट केली जाते. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ह्या राणा घेणं गरजेचं आहे. सिंगल डबलचा खेळ प्रत्येक टीमला करणं गरजेचं असतं कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. या ठिकाणी मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेतला गेला आहे विजय केने याने आणि खऱ्या अर्थाने हा आत्मविश्वास वाढणारा फटका मी तर म्हणेन या ठिकाणी पाहायला गेलं तर पायडिश लोंगऑफच्या रिजन मध्ये डीप मध्ये चेंडू कलेक्ट केला गेला. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. परंतु प्रवीण जोशी म्हटलं तर एक चांगला गोलंदाज आहे. बॅटरची शारीरिक भाषा बॉडी लँग्वेज लवकर रीड करतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पाहतोय आपण ज्यावेळेस बॉल रिलीज करतोय त्यावेळेस त्याच्या ऍक्शन मध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळतोय. पाहू शकता कशा प्रकारे ऍक्शन पाहायला मिळते. आता फुलरलेनचा चेंडू फुल टॉस आणि याच्यावरती फुल टोल वसूल केला जातोय. चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार.
त्या खेळाडूची आपण ज्यावेळेस प्रशंसा करतो जणू का त्याला नजर लागते. गोलंदाज चांगला आहे म्हणून ज्याची प्रशंसा करत होतोय आणि त्यांच्या माध्यमातून खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, सिक्सर आला. आणि प्रवीण जोशी आणि विजयाना षटकार लागला होता पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या आणि त्याचा या ठिकाणी आपण पाहतोय समाचार बरोबर घेतला गेलाय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस या ठिकाणी होता. हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाही. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. 2 धावाचा अवसर आहे आणि बरोबर त्या कंप्लीट केल्या जात आहेत. या ठिकाणी 14च्या सरासरीने जवळ धावा धावफलकावरती जमा करायचे आहेत. पहिले षटक चालू आहे आणि आतापर्यंत 10 कदम 10 या अंकावरती हवा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जशास तसं तोडीस तोड उत्तर देण्यासाठी जानमान भावाले टीम नेहमी सज्ज असते, तयार असते. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज सरसावतोय. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला आणि फटका फसला गेला. बिग विकेट या ठिकाणी पाहतोय विजय किरी यांची. बघूया गोलंदाज पुन्हा एकदा होतं तयार. यावेळेस खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, पायांच्या हालचाल नाही आहे, चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचत नाही आहे आणि या ठिकाणी निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर राहिली आपण पाहिलं तर धावफलकावरती 10 या अंकावरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झाला समाप्त. आता मात्र येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. 41 धावांचा 41 धावा अजूनही करायच्या आहेत. आता धावांचा जो आलेख आहे तो वाढला गेला आहे. प्रति ओव्हर मग आता या ठिकाणी तुम्हाला जास्त धावा जमा कराव्या लागतील. दुसरा गोलंदाज कोण निवडला जाईल हे पाहूया. कैलास येतोय. सारखा माणूस त्याला काही पण दे खपील तो. या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 10 लागली गेली. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 41 धावांचं पाहूया. या ठिकाणी कशा प्रकारे त्या डिफेन्स केल्या जातील की फुल केल्या जातील पाहूया. गोलंदाज या ठिकाणी होते तयार. यावेळेस आपण पाहतो क्या बात आहे. डायरेक्ट स्टँड वरती आदळला चेंडू आणि बॉलच्या स्वरूपात श्रीकांत मात्र बाद होतोय. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की अजून एक चांगला चेंडू हाताला गेला कैलाश पाटील यांच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती बिग विकेट. आता मात्र या ठिकाणी शिवाजी येतोय. विजय गैने यांचे बंधू आहेत आणि यांचाही खेळ खूप चांगला पाहायला मिळतोय. पाहूया या ठिकाणी डावाला सावरतील की ज्या पद्धतीने लयबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तशीच कंटिन्यू चालू राहील हेही पाहण्यासारखं राहील.
संपूर्ण टीम आपण पाहिले तर आयोजन नियोजनासाठी कटिबद्ध आहेत. जुलून मिलून एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून संपन्न होत असताना पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय ऑन साइडला डीप मध्ये चेंडू जातोय. छत्रशेगाद या ठिकाणी चेंडूला उचलला जातोय, फेकी केली जाते. त्या दरम्यान 2 धावांचं पेल अवसर आहे आणि बरोबर त्या पूर्ण केल्या जात आहेत. स्टार 11 लोणार संपूर्ण टीम आपण पाहिली तर याच्यासाठी खूप तत्परतेने काम करत आहेत. कर्णधार असतील दिलीप जाधव, त्याचबरोबर मदन जाधव, उपकर्णधार पप्पू थले, जीवन जाधव, सचिन गायकवाड, योगेश जाधव, ज्ञानेश्वर थले आणि पप्प्या थले, राजेश जाधव, विकास मडवी या सर्वांची मेहनत खूप चांगली पाहायला मिळते. यावेळेस एज अँड गॉल अजून एक मोठा धक्का लागला जातोय. देणार आहोत. एकत्र येऊ नका विकेट नंतर षटकारानंतर. थोडस स्पीडअप करा आपण आणि यानंतर आम्ही जसं मॅन ऑफ द मॅच देऊ मॅच समाप्तीनंतर तसं लगेच शतरक्षण लावून घ्यायचं. ज्या संघाने नाणेफेकी जिंकून शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय त्या संघाने आपली तयारी लगेच करायची मैदानामध्ये. हॅलो, लेग मॅचच्या स्वरूपात या ठिकाणी धाव एक आली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरते धाबलकावरती 13 धावा. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी ते तर्रार चेंडू परंतु दिशाहीन पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉलचा या ठिकाणी इशारा केला जातोय. या ठिकाणी पाहतोय पण पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. डीप मध्ये चेंडू जातोय. प्रवीण अतिशय वेगाने चेंडूवरती झेपावतोय आणि या ठिकाणी पाहतोय सिंगलच धाव. सिंगल डबलचा खेळ करून तुम्हाला या सामन्यावरती वर्चस्व गाठता येणार नाहीये. तुम्हाला हाणामारी करावं लागेल. जास्त चेंडू सीमारेषेच्या बाहेरून मागवावं लागतील. त्याच्यासाठी प्रयत्न खूप चांगला आहे परंतु गोलंदाजीची लाईन खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस अजून एक खराब चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. तर या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. धावसंख्या जर पाहिली तर 16 आहे. अतिशय चांगली गोलंदाजी लयबद्ध पाहायला मिळते. यावेळेस बडे शॉट, क्या बात है, भिंगरी चेंडूला फेकून दिले सीमा पार, सिक्सर. इथं आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामध्ये भेट देण्यासाठी सन्माननीय रामचंद्र माली साहेब उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आयोजक टीमला विनंती आहे, सन्मान्य गणेशजी कालेकर साहेबांना विनंती आहे की मान्य श्री रामचंद्र माली साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. चला पटापट या आणि या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया. सन्मान्य रामचंद्र माली साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक चांगलं लाडकं व्यक्तिमत्व आहे. सामाजिक कार्य असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये नेहमीच सहकार्याचा हात पुढे करणारे असे मान्यवर रामचंद्र माली साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय श्यामजी तिसकर साहेब आहेत, त्यांचाही आपण करूया हेतूचे स्वागत आणि सन्मान. या ठिकाणी आपण व्यासपीठावरती पाहतोय प्रत्येक मान्यवरांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जातोय. श्यामजी तिसकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आपण करतोय.
या व्यासपीठावरती मान सन्मान मायेची उपचार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्मान्य विजयजी मालुंगे साहेब सुद्धा आहेत, त्यांचंही करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. आपण पाहिलं तर माजी सैनिक आहेत, देशासाठी आपण पाहिलं तर भरपूर काळ त्यांनी सेवेसाठी घालवला गेला असे माजी सैनिक सन्माननीय विजयजी मालुंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. वेलकम सन्माननीय दिलीपजी घोटे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय राम घरत आपल्या सोबत जोडलेले आहेत. भारत गॅस असं म्हटलं जातं की आणि त्याचे ते अधिकारी आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रत्येकाच्या घरी गॅसची सेवा पुरवणारे फार वर्ष प्रत्येकाच्या घरी जाऊन गॅस दिले आणि आज ते चांगले अधिकारी बनलेले आहेत. जर कोणाला नवीन कनेक्शन घ्यायचं असेल गॅस कनेक्शन तर आपण राम घरत यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य विजयजी मालुंगे साहेबांचं आपण येतोचे स्वागत आणि सन्मान करूया. माजी सैनिक आहेत, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी एक चांगला श्वास घेतोय, चांगला खेळ करतोय आणि आनंदात राहतोय असे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा केला जातो या ठिकाणी यथोचित मेगा सत्कार दिलीपजी जाधव त्याचबरोबर बालकृष्ण साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या माजी सैनिकाचा यथोचित स्वागत आणि सत्कार करायचा आहे. नक्कीच स्वागत आणि सन्मान. मित्रांनो, भारतीय सैनिक आपण पाहतोय आर्मी चे माजी सैनिक आहेत आणि त्यांचे इथे शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. मित्रांनो, जसं उल्लेख केला मनोज ठाकरेने की आपण आज इथे सुरक्षितपणे आपण श्वास घेतोय, खऱ्या अर्थाने मित्रांनो असं म्हटलं की दुर्घटना घटी आणि नजर हटी असं तो काहीतरी एक वाक्य आहे. तो वाक्य नेहमी आपण म्हणत असतो आणि जेव्हा आपण बॉर्डरवर असतो तेव्हा एखादी चूक जरी झाली तर मोठी कारवाई होत असतो. त्या प्रकारे आपण आज सुरक्षितपणे आपल्या घरी आपण श्वास घेतोय, त्याचं कारण आहे आपली आर्मी आणि भारतीय जवान आहेत. आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्मान्य शिवाजी मालुंगे साहेब सुद्धा आहेत, ज्यांच्या माध्यमातून उद्या संपूर्ण टीमचा स्वागत आणि सन्मान केले जाईल असे आमचे लाडके मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा सहकार्याचा हात पुढे केले गेला आहे. असे एक तडफदार नेतृत्व सन्मान्य शिवाजी मालुंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो दिलीपजी जाधव साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते त्यांना येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मेगा सत्कार मेगा सन्मान पाहायला मिळते. महाराष्ट्राचं महावस्त्र भगवी शॉल त्याचबरोबर सन्मानित चिन्ह आणि फुलगुच्छ दाखवून या ठिकाणी सन्मानित करण्यात येते सन्माननीय शिवाजी मालुंगे साहेबांना. तर आपण बोलूया खेळाकडे. मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोड वरती आली आहे. दयानंद मात्र या ठिकाणी पाहते गोलंदाजी मार्क वरती आहे. हॅलो हॅलो धन्यवाद. या ठिकाणी पाहतोय धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहिली तर 31 आहे, म्हणजे अजूनही विजयासाठी 8 चेंडू आणि 20 धावाची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. यावेळेस उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या खाली चुकी नाहीये. फटक्यावरती ताकद कमी झोकता आली, टायमिंगचा अभाव, शॉट सिलेक्शन चुकीचं आणि झेलच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद. साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे.
आपलं हे स्टार 11 40 प्लस चषकामध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित जेवढेही प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि या व्यासपीठावरती आमचे लाडके मान्यवर तसेच युट्यूबच्या माध्यमातून आमचा लाडका प्रेक्षक राजा या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहिलं तर झेलच्या स्वरूपात फलंदाज झाले 5. धावसंख्या जर पाहिली तर 31 या अंकावरती थांबून आहे. दयानंद मात्र या ठिकाणी पाहतोय टर्न होतंय गोलंदाजी मार्गवरती. पुढील चेंडू यावेळेस मात्र क्या बात आहे. पायांवरती आदळण्याचा प्रयत्न फ्लॅट रॉकेट शॉट सिक्सर. क्या बात आहे. काय फटका सजवला. जसा चेंडू आला तशी मात्र दिशा दिली. बॅकवर्ड स्पिलर रिझॉन मध्ये आपण जर पाहिलं तर जातोय हा फ्लॅट रॉकेट तोलून मापून मारलेला हा सिक्सर. या 6 धावेने धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 37 झाली आहे. आता मात्र विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 6 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. सामना आता मात्र बॅलन्स झालेला आहे. कारण या शेवटच्या चेंडूवरती आला तो मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा वापस आणलं गेलं आहे. जय हनुमान भावाले टीमला. पाहूया या शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावा डिफेन्स केल्या जातील की काय की त्या विरोधात एखाद दोन मोठे फटके खेचून या ठिकाणी भावाले टीम विजयाचा शंखनाद फुकेल. काय घडेल येणारा काळ सांगून जाईल. बट मॅच खूप रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच गावदेवी सोनाले आणि जागृत मराठा राणाल या टीम मध्ये होणार हा द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल. त्याच्यानंतर स्टार 11 लोणार आणि पंतप्रमारुती काल्हेर या दोन्ही टीमलाही सज्ज राहायचं आहे. आज आयोजक टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चला आपण लगेच खेळायला सुरुवात करूया मित्र. आज तब्बल 9 सामने खेळवायचे आहेत. सकाळच्या सत्रामध्ये बरोबर 2 टीम वेळेवरती हजर राहिल्या. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जानवान भावाले आणि बेबी स्पोर्ट इताडे टीमचं खूप धन्यवाद व्यक्त करावं लागेल. कारण पहिला शेड्यूल जर लवकर चालू झाला तर पूर्ण शेड्यूल बरोबर होत आहे आणि या टीम बरोबर वेळेवरती पोहोचल्या गेल्या आहेत आणि 10 सव्वा 10 वाजता सामन्याला मात्र सुरुवात झाली. शेड्यूल बरोबर चालू झाला. आता बाकी टीमलाही विनंती आपण वेळेवरती यायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक टीमला विनंती आहे की आपण खेळ मात्र लवकरात लवकर संपवायचा आहे वेळेचा भान ठेवून. कारण कमिटी खूप चांगली आपल्यासाठी थांबू शकते बट वेळ तुम्हा आम्हा सर्वांसाठी कोणासाठी थांबू शकत नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. सहा चेंडू 14 धावाची आवश्यकता. पाहूया या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती सर्व काही निर्भर. विनोद थांबणे ऑन स्ट्राईक. दिलीप केने नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. विनोदकडे सुद्धा चांगली कला आहे. या ठिकाणी पाहतोय सोडून दिलं. या ठिकाणी पाहतोय आणि वाईटची आशा बाळगली होती परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर पायांची हालचाल नाही आहे आणि चेंडू निघून जातो किपरच्या हातामध्ये. बॅटिंग फ्लो जो आहे ना तो मोठा फटका खेळण्यासाठी जो उपयुक्त आहे तो आपल्याला दिसत नाही आहे. शेवटच्या क्षणाला बॅटचा जो तोंड आहे तो बंद केल्यासारखा वाटतोय. त्या कारणास्तव आपण पाहतोय की जसा फटका खेळणं गरजेचं आहे तो होत नाही आहे. पुढील चेंडू आता मात्र सोडून दिलं कारण भरपूर भरपूर लांब आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 5-13चं इक्वेशन. 5 चेंडून 13 धावांची आवश्यकता. आता धावा किती झाल्या याला फारसं महत्व उरलं नाही आहे. धावा किती हवेत याला खूप महत्व आहे. येणारे चेंडू 5 विजयाचं समीकरण 13. 5-13चं इक्वेशन. पुढे चेंडू गोलंदाज या ठिकाणी देवीदास तयार होतोय. सरसावतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फुलवलेचा चेंडू होता खेळून काढल्या कार्पेटच्या साहाय्याने लॉकअपच्या रिझनला. क्या बात आहे. प्रवीण जोशी यांची काय शतरक्षण. चेंडूने थोडीशी उलकावणी दिली होती परंतु लगेच सावरलं स्वतःला आणि चेंडू मात्र आपण पाहिलं तर बरोबर गॅदर केला गेला कारण फटका खूप सुंदर होता.
4-12चं इक्वेशन. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मोठा फटका हवा आहे, तो मोठा फटका काही येत नाहीये. गोलंदाजी चांगली होते, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं अफलातून पाहायला मिळते. धावा किती बनवताय यापेक्षा धावा किती वाचवताय याला खूप महत्त्व आहे. आणि ओली टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय ते वाचवण्यासाठी प्रयत्न आणि प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते मैदानाच्या आतमध्ये. संघर्षाचा शंखनाद या ठिकाणी फुकावा लागेल. फुलटॉस होता, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. क्या बात आहे. अशा चेंडूची या स्टेजला मात्र हाताळणी चुकीची असते, खेळणं करणं उत्तम असतं, परंतु या ठिकाणी तसं काही घडलं नाही. सिंगल धाव येते. आता 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 11. 2 मोठे फटके लागतील का याची प्रतीक्षा निश्चितच आहे मध्ये. थोडेसे चिंतित दिसतात विजय केने या ठिकाणी आपण पाहिलं तर, कारण स्वस्तामध्ये बाद झाले. संघाने बरोबर मजल मारत इथपर्यंत आणले, परंतु शेवटच्या शेंगाला इथं मात्र पाहूया, इथं मात्र व्हाईट बॉल. 2 10, 3 10. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. आता कुठेतरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झालेले आहे. आक्रमण हवं तसं पाहायला मिळत नाहीये. आणि मागील मॅच मध्ये सुद्धा पाहायला गेलं तर 3 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता होती आणि ते मात्र बरोबर पूर्ण झाल्या होत्या. आता या ठिकाणी पाहूया 3 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. हा चेंडू खूप महत्वपूर्वक इथं पाहूया काय घडेल. मोठा फटका येईल की सिंगल डबल, 3 4 5 की षटकार काय येतंय. आणि इथं मात्र पाहतोय आपण चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचत नाहीत आणि वाईटची आशया बाळगली जाते आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची संख्या आता 2-10. आता मात्र बरोबर मजबूत पकड निर्माण केली गेली आहे देविदास याने आणि चेअर केला जात आहे. खऱ्या अर्थाने ही कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं असतं. एकामेकाला कॉर्डिनेशन करणं गरजेचं असतं आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही कृती मैदानाच्या आतमध्ये चांगली असते आणि ती पाहायला मिळते या ठिकाणी. क्या बात आहे. जीवन असो की खेळ असो, समोर चुकी दिसते तर एक पाऊल मागे या नव्याने सुरुवात करा. तसेच आपल्या फॉलोजरमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळाली रणमध्ये आणि पुन्हा एकदा रिव्हर्स आले आणि सुरुवात करतायत गोलंदाजीसाठी देविदास. यावेळेस शॉर्ट पिच होता, हवं तसा फटका खेळता आला नाही आहे आणि आता मात्र शेवटचा चेंडू आणि विजयाचं समीकरण 9 धावांचं. सामना आता फसला गेला आहे. विजयाच्या जवळ समीप या ठिकाणी गावदेव ओवली पाहायला मिळते. लिगल जर चेंडू हाताळला तर त्यांच्यापासून विजय कोणी हिरावून घेऊ शकत नाही आहे, परंतु क्रिकेट आहे, शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही आहे तोपर्यंत काही वर्तवणं शक्य नाही आहे. पाहूया शेवटचा चेंडू फेकला जाते. 9 धावांची आवश्यकता. काय घडतंय. स्लोचा मारा ठेवला या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहतोय चुरशीच्या लढतीमध्ये बाजी मारली गेली आहे गावदेव ओवली टीमने. या ठिकाणी आपण पाहतोय माझी उपसरपंच सन्माननीय जितेंद्रजी गायकवाड साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 साहेब. क्या बात आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुधाकर यात जातोय. 3